आणि आता पुढची बातमी ब्लॅक फ्रायडे, पटियाला हाऊस, बेवकुफिया, गुलाल यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सवी सिद्धू हे आज मेफेअर लेजंड या इमारतीचे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत आहेत। त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेतले आमची प्रतिनिधी अंकिता मसळकर हिने। चकाचक दिसणाऱ्या बॉलिवूडची काळी बाजू समोर, हाती काम नसल्याने अभिनेता सवी सिद्धूची अवस्था बिकट। रियल लाईफचा अभिनेता, रियल लाईफ मध्ये चौकीदार। हे भारदस्त देखणं व्यक्तिमत्व, हा त्या व्यक्तिरेखांना साजेसा आवाज आणि उत्तम अभिनय हाताशी असताना अभिनेते सवी सिद्धूंना उत्तमोत्तम भूमिका मिळाल्या। सुरुवातीला त्यांना आपलं स्थान मिळवण्यासाठी खूप स्ट्रगलही करावा लागला, मात्र मधला सुवर्ण काळ सोडला तर पुन्हा स्ट्रगलच त्यांच्या नशिबी आलं। ही बॉलिवूडची दुनियाच अशी आहे, कधी कुणाला डोक्यावर घेते तर कधी कुणाला पायाखाली तुडवते। सवी सिद्धू सुद्धा याला अपवाद नाहीत। त्यांना सुरुवातीला अनेक चांगल्या भूमिका मिळाल्या, अनेक चांगले दिग्दर्शक मित्र सुद्धा मिळाले, ज्यांच्यासोबत त्यांनी कमी मानधनामध्ये काम केलं। त्या चांगल्या चित्रपटांपैकी काही असे। सवी सिद्धू यांची चित्रपट कारकीर्द, केलेले चित्रपट पांच, गुलाल, पटियाला हाऊस, बेवकुफिया। सोबतचे दिग्दर्शक यशराज, सुभाष, निखिल अडवाणी, अनुराग कश्यप। साकारलेल्या भूमिका पोलीस अधिकारी, दहशतवादी, वडिलांच्या भूमिका। अभिनेते सवी सिद्धूंच्या जीवनामध्ये अभिनय करत असताना खूप चढ उतार सुद्धा आले। या दरम्यान त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। दीर्घ आजारानं त्यांच्या पत्नीचा देखील अचानक मृत्यू झाला। त्यानंतर त्यांचे आई वडील आणि सासू सासऱ्यांनीही या जगातून निरोप घेतला। हे सगळं कमी की काय म्हणून त्यांनाही अनेक आजारांनी घेरलं। त्यामुळे त्यांना काम देखील मिळेनाशी झाली आणि ते एकटे पडले। कुछ कैरेक्टर्स करने लगा, अनुराग कश्यप जैसे मिले, शूल, राम गोपाल वर्मा एंड ऑल दैट। बट इस दौरान हेल्थ प्रॉब्लम्स आ गई एंड कुछ एक्टिंग डांसिंग क्लास में फेल इन लव, गॉट मैरिड, हैड अ चाइल्ड by the grace of God, but unfortunately again भगवान को कुछ और मंजूर था। मेरी वाइफ, उनको टीबी कैंसर हुआ, शी पास अवे। त्यांची परिस्थिती इतकी हलाखीची आहे की त्यांना उदरभरणासाठी पुरेसं अन्नही दुर्लभ झालं। कुठे जायचं म्हटलं तरी प्रश्न पडतो की प्रवासाला लागणारे तिकिटाचे पैसे आणायचे कुठून। परंतु ते हरले मुळीच नाहीत, लढा देतच राहिले आणि अखेर त्यांनी उदरनिर्वाहासाठी सुरक्षा रक्षकाची नोकरी स्वीकारली। मैंने बच्चे को अपने पास लेके आया, साथ में स्ट्रगल भी कर रहा था और उसको बड़ा किया। अभी वो इस दौरान बट मेरा फाइनेंशियल और हेल्थ दोनों एकदम बॉटम पे, इतना बुरा हो गया कि आई हैड टू जॉइन दिस सिक्योरिटी गार्ड का। और वहाँ जहाँ तक जर्नी का सवाल है, मुझे बहुत रिस्पॉन्स, मुझे काम की कमी नहीं थी। लोगों को बेसिकली यहाँ काम नहीं मिलता, बहुत मुश्किल हो जाता है, लेकिन मेरे को काम फ्रॉम द वेरी कुछ ही महीने बाद शुरू हो गया। पुढे हात पसरण्यापेक्षा आपण चौकीदारी करून पोट भरतो याचा त्यांना अभिमान आहे। मात्र त्यावेळेसच्या मित्रांनी आता आपली साथ सोडली याचं त्यांना दुःख देखील आहे। परंतु मिका सिंगसह काहींनी त्यांना पुन्हा काम मिळवून देण्याचं आश्वासन दिलं, तेव्हा त्यांची थोडी आशा आणि हिंमत पुन्हा बळावली आहे। अंकिता मसळकर, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।